उजेडाचा सण बाई, प्रकाशल्या दिशा नाही, आनंदाला सीमा नाही, मन गावाकडं जाई, मन गावाकडं जाई. कुंपणाची बांग आली कानी, अन्न वासुदेव गाई गोड गाणी. हो, कुंपणाची बांग आली कानी, अन्न वासुदेव गाई गोड गाणी. उठण्यात नावून पहाट ही सुगंधी झाली. बहीण लाडाची आरती प्रेमाची ओवाळीते भावरायाला. मनात मागते देवाला सांगते सुखानं राहू दे भावाला. दिव्यासाठी जशी ज्योत तसं हे निर्मळ नातं. मायेचं नाजूक पात रुतलं या खोल काळ जात. मखमली रात अशी चमचम चांदण्यात न्हाली. हे लख लख दिव्यांची आली दिवाळी, सोनेरी सुखाची आली दिवाळी. नात्याला गोडवा दे दिवाळी, हसऱ्या क्षणांची आली दिवाळी. असं म्हणतात, आजकालची पिढी आपल्या परंपरा पाळत नाही. नाही हो, खरा प्रश्न वेगळाच आहे. आपली संस्कृती, आपले सण, आपला तो आनंद आपण कधी आपल्या मुलांना अनुभवू दिला? आपणच स्वतःला एकत्र कुटुंबापासून दूर केलं, चार भिंतीत कोंडून ठेवलं. मग त्या नात्यांचा ओलावा, त्या गंधाचा अनुभव आपल्या लेकरांना कसा येणार? कुठे गेल्या त्या घराच्या ओटीवरच्या तासनतास रंगणाऱ्या गप्पा आणि न मावळणारी बोलकी संध्याकाळ? कुठे गेल्या त्या घरभर पसरलेल्या स्वादिष्ट फराळाच्या पंक्ती आणि सुगंधी आठवणी? कुठे गेलं ते नात्यांसोबत नाचणं, बागडणं आणि मनमुराद आनंदानं हसणं? एकाच छताखाली वेगवेगळ्या ठिकाणी बसून रील्स स्क्रोल करण्याच्या जनरेशनमध्ये कुठे गेलं एकत्र बसून मोठ्या खोक्यासमोर हसणं, खिदळणं? हा नात्यांचा ओलावा पुन्हा जगा. आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती पुन्हा जपा. कारण कुटुंब चौकोनी, त्रिकोणी नाही, तर वर्तुळासारखं असतं, सारं काही सामावून घेणारं, दुरावा आला तरी पुन्हा जोडणारं.